हाय एव्हरीवन. काल आपण 12th बायोलॉजीचा रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन हा टॉपिक स्टार्ट केला होता. त्यात आपण रेस्पिरेशनची डेफिनेशन, ऑर्गन्स, सरफेस आणि मेन टॉपिक ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम स्टार्ट केला होता. त्यातले आपले ब्रॉन्कायपर्यंतचे ऑर्गन्स झाले होते आणि त्यानंतर लंग्स, ॲल्व्हिओलाई आणि डायफ्राग्राम राहिला होता. ते आज आपण 3 टॉपिक करू आणि नंतर या टॉपिकची आन्सर रायटिंग कशी असेल ते मी नंतर सांगेल तुम्हाला. सो आपण एक क्विक रिवाईज घेऊन घेऊ या टॉपिकचा. आपण काल रेस्पिरेशन शिकलो, त्यानंतर डेफिनेशन शिकलो, दॅट इज बायोकेमिकल प्रोसेस ऑफ ऑक्सिडेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड फॉर लिबरेशन ऑफ 38 मॉलिक्यूल ऑफ ATP. मी काल ATP काय असतं हे सुद्धा सांगितलं. नंतर आपण रेस्पिरेटरी सरफेस शिकलो, जिथून गॅसेस एक्सचेंज होतात त्याला रेस्पिरेटरी सरफेस म्हणतात. बेसिकली 3 याचे क्रायटेरिया असतात की हाच एखादी सरफेस आपण कन्सिडर करतो ॲज अ रेस्पिरेटरी सरफेस. त्या 3 कॅटेगरीज असतात. दॅट द सरफेस मस्ट बी लार्ज, द सरफेस मस्ट बी मॉइस्ट अँड तो जो सरफेस आहे तो गॅससाठी परमिएबल असला पाहिजे, म्हणजे त्यातून गॅस ट्रान्सपोर्ट झाल्या पाहिजे. या 3 कॅटेगरीज असतात रेस्पिरेटरी सरफेसच्या. त्यानंतर ऑर्गन ऑफ गॅसेस एक्सचेंज, प्लांट आणि ॲनिमल्स रिस्पेक्टिव्हली आपण दोन्ही पाहिले. त्यानंतर ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम स्टार्ट केला होता. नोज शिकलो आपण, फॅरिंग शिकलो, लॅरिंग शिकलो, ट्रॅकिया आणि ब्रॉन्कायपर्यंत झालं होतं. मी ॲल्व्हिओलायचं बेसिक कन्सेप्ट सुद्धा सांगितलं होतं. त्यानंतर आज आपण लंग्स, ॲल्व्हिओलायची डायग्राम विथ एक्सप्लेनेशन आणि डायफ्राग्राम शिकणार आहोत. सो बेसिकली दिस इज अ पेअर ऑफ लंग्स. हे असं स्ट्रक्चर असतं. मेन रेस्पिरेटरी ऑर्गन इज अ लंग्स. 2 म्हणजे लंग्स पेअरमध्ये प्रेझेंट असतात. आता पेअरमध्ये आहे म्हणजे दोन्ही इक्वल असणार असं नाही. दोन्हीही बेसिकली डिफरंट असतात. राईट इज लार्जर वन, लेफ्ट इज स्मॉलर वन ॲज कम्पेरेटिव्हली टू द राईट. दॅट इज राईट इज लार्जर, left is smaller. Right has a 3 lobes where left has a 2 lobes. म्हणजे जर तुम्ही लंग्सचा बेसिक इमेज जर गुगल केली तर तुम्हाला समजेल की 3 लोब्स काय असतात आणि 2 लोब्स काय असतात. इथे मी म्हणजे ते 3 लोब्स आउटर सरफेसला असतात. सो आय कॅन नॉट शो हिअर, बट तुम्ही जर गुगल केलं तुम्हाला समजून जाईल. आणि बेसिकली हे जे लंग्स आहे हे 3 लेयर्सनी बनलं असतं. द 3 लेयर्स आर डबल पेल्युलर लेयर, द सेकंड वन इज आउटर परायटल लेयर, इनर वन इज इनर वेसिसिलियर लेयर. हे 3 वर्ड्स थ्रू द बायोलॉजी तुम्हाला आठवणीत ठेवायचे, हे तुम्हाला समोर पण येणार आहेत. सो आउटर इज डबल पेल्युलर लेयर. मी म्हटलं की डबल, सो डबल आहे म्हणजे ह्या अशा 2 लेअर असणार. तर या 2 लेअरमध्ये एक फ्लुइड प्रेझेंट असतं. ते फ्लुइड म्हणजे पेल्युलर फ्लुइड. एक तुम्हाला रिवाइज सिलेबसनुसार एक अप्लाइड क्वेश्चन म्हणून आहे की व्हॉट इज पेल्युलर लेअर. सो हे तुम्ही सर्च करायचं, हे तुमच्यासाठी होमवर्क आहे. सो व्हॉट इज पेल्युलर फ्लुइड हे सर्च करायचं आणि याचं इम्पॉर्टन्स काय आहे. हा क्वेश्चन तुम्हाला बोर्डमध्ये 1 मार्क किंवा 2.5 वगैरे मार्क्ससाठी येऊ शकतो. सो गुगल इट आउट. सो दिस इज लेयर्स ऑफ अ लंग्स. देन मी सांगितलं की पेअर्समध्ये प्रेझेंट असतात, थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये असतात. आपली ही जी पूर्ण सिस्टीम आहे ही थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये आपण शिकत आहोत. पेअर्समध्ये असतात. राईट वन इज लार्जर, लेफ्ट वन इज स्मॉलर. 3 लेअरनी बनलेले असतात. आणि जेव्हा ही ट्रॅकिया झाल्यानंतर ब्रोंकाय स्टार्ट होतं तर ही एक सेपरेटली एक इकडे एंटर होतं, एक इकडे एंटर होतं. त्यानंतर यांचं डिव्हिजन होतं, ते सुद्धा लंग्समध्येच असतं. मग ॲल्व्हिओलाई फॉर्म होतात. दिस इज, हे इथे मी ॲरो करून दाखवलं आहे, बट याचं जे वास्ट करून इथे मी शो केलं. मी काल सांगितलं होतं की ॲल्व्हिओलाई जे स्ट्रक्चर आहे ते ॲज अ बंच ऑफ ग्रेप्स आहे. सो दिस इज अ स्ट्रक्चर. हे खूप स्मॉल आहे बट तेवढंच रेस्पिरेशनसाठी इम्पॉर्टंट ऑर्गन आहे लंग्सचा. बिकॉज
बिकॉज ॲल्व्हिओलाय मेजर सरफेस प्रोव्हाइड करतं रेस्पिरेशनसाठी. मी सांगितलं होतं की गॅसेस एक्सचेंज इज अ मेजर ॲक्टिव्हिटी ऑफ रेस्पिरेशन. आणि गॅसेस एक्सचेंजचा सरफेस असण्यासाठी 3 क्रायटेरिया असतात. व्हॉट इज दॅट 3 क्रायटेरिया? That is the vast surface. Alveolus provides vast surface. It is a moist because it presents inside the system. आणि नंतर याच्यातून याच्या लेअरमधनं गॅसेस परमिएबल असतात ॲज गॅसेस आर O2 and CO2. सो द alveolus इज अ सेकंड मेजर पार्ट ऑफ अ रेस्पिरेटरी सिस्टम. आणि नियर अबाउट 700 million. This M stands for million. Consider it as 700 million alveolus lungs मध्ये present असतात. So this is our structure of lungs, layers of lungs, lobes, their area, that is right one is larger, left one is smaller. It's quite confusing, but remember that right is always larger and left is always smaller. Then alveolus, and our last part of a system is the diaphragm. Diaphragm म्हणजे हे बेसिकली डिव्हाइड करतं अप्पर थोरॅसिक कॅव्हिटी आणि लोअर ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. हे डिवायडरचं काम करतं. इथनं थोरॅसिक कॅव्हिटी आणि खालनं ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. व्हेन वी रेस्पायर्स वी इन्स्पायर अँड एक्सपायर. सो त्याच्या वेळेस हे कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्सेशनचं काम करतं. आणि ॲल्व्हिओलस हा जो पार्ट आहे त्याच्यात एक वर्ड इम्पॉर्टंट आहे, दॅट इज स्क्वॅमस एपिथेलियल सेल. द ॲल्व्हिओलस इज मेड अप ऑफ स्क्वॅमस एपिथेलियल लेअर. हे तुम्ही 11th मध्ये शिकले असणार. व्हॉट इज एपिथेलियल लेअर? सो दिस इज ॲल्व्हिओलस इज मेड अप ऑफ स्क्वॅमस एपिथेलियल लेअर. सो डायफ्राग्राम पर्यंत आपलं झालं आहे. म्हणजे ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम आपण कंप्लीट केली आहे. याचं जे आन्सर रायटिंग आहे मी ते तुम्हाला नंतर एक्सप्लेन करेल. सो दिस इज आवर कंप्लीट ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम अँड दिस इज इट्स डायग्राम. So we have completed our human respiratory system, which is first point of our lesson, that is respiration. And our next topic is mechanism of respiration, which is quite interesting because हा रिवाइज सिलेबस आहे 12वीचा. तर हा अप्लाइड बेसिसवर सिलेबस आहे. आधी कसं रट्टा मारला तरी क्वेश्चन सॉल्व केलं होऊन जात होतं. आता क्वेश्चनच अप्लाइड बेसिसवर आहे. तुम्ही कितीही रट्टा मारा, क्वेश्चन समजला नाही, आन्सर लिहू शकणार नाही. सो जे काही शिकवत आहो ते तुम्ही स्वतःवर एक्सपिरियन्स करा. दॅट व्हॉट इज रेस्पिरेशन. आपलं रेस्पिरेशन कसं होतं, आपल्या कोणत्या मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात, कोणत्या मसल रिलॅक्स होतात. दिस इज रेस्पिरेशन. आणि आधी एखादी डायग्राम केली, 4-5 पॉईंट रट्टा मारले, लिहून टाकले, तसे क्वेश्चनच येत नाही. आता सगळं अप्लाइड बेसिस झालं. जोपर्यंत कन्सेप्ट समजणार नाही तुम्ही क्वेश्चन इवन पाहू सुद्धा शकणार नाही तेव्हा क्वेश्चनकडे असे क्वेश्चन येतात. सो जे काही मी आता याचं मेकॅनिझम सांगेल किंवा मी आतापर्यंत जे काही तुम्हाला रेस्पिरेटरी सिस्टम शिकवली ते समजेल तेव्हा तुम्ही लिहू शकाल. जर समजण्यात काही प्रॉब्लेम आला तर ते इन्फॉर्म करा. तसं वी विल रिपीट इट और वी विल इझिली म्हणजे जेवढं इझी होऊ शकेल तेवढं एक्सप्लेन करू. सो आपण ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम शिकलो डायफ्राग्रामपर्यंत. याच्यात काही प्रॉब्लेम असेल तर सांगा. वी विल मूविंग टू अवर नेक्स्ट टॉपिक, दॅट इज मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन. याच्यात 4 पॉईंट्स आहे, म्हणजे 4 इव्हेंट्स आहे. ब्रीदिंग, एक्सटर्नल रेस्पिरेशन, इंटरनल रेस्पिरेशन अँड सेल्युलर रेस्पिरेशन. सो वी विल स्टार्ट फ्रॉम ब्रीदिंग. सो ब्रीदिंग म्हटल्यावर आपल्याला सगळ्यात पहिले काय येतं, दॅट इज एअर आतमध्ये घेणे आणि एअर बाहेर सोडणे. दॅट वी इनहेल अँड एक्झेल, दॅट इज इन्स्पायर अँड एक्सपायर. सो ब्रीदिंग इज अ फिजिकल प्रोसेस. तुम्हाला जर नोट्स राईट डाऊन करायचे असेल तर तुम्ही हे राईट डाऊन करू शकता. मी लास्टला थांबून जाईल, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्याल. मी आता कंटिन्यू करते. दॅट ब्रीदिंग इज अ फिजिकल प्रोसेस. फिजिकल आहे, मसल्स ॲक्टिव्ह होणार. आपण ऑक्सिजन घेतो, CO2 देतो, हे आपण एक्सपिरियन्स करतो. हे शिकवता शिकवता जेवढं तुम्ही स्वतःशी रिलेट करू शकाल. 12च्या सिलेबसला ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीमच का दिलं, ते तुम्हाला दुसऱ्याही ॲनिमलची रेस्पिरेटरी सिस्टीम देऊ शकत होते.
बिकॉज वी आर स्टडिंग ॲनिमल्स लिव्हिंग. ह्युमनच का दिलं? दॅट यू कॅन रिलेट इट अँड अप्लाय इट टू युअर सेल्फ. दॅट्स वाय दे हॅड गिवन यू ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम. ब्रीदिंग इज अ फिजिकल प्रोसेस. देन या फिजिकल प्रोसेसमध्ये कोणते कोणते ऑर्गन्स, कोणते कोणते मसल्स ॲक्टिव्ह असतात, यूज होतात ते आपण पाहू. दॅट इज थोरॅसिक केज. व्हॉट इज थोरॅसिक केज? दिस. ही सगळी जी केज आहे इट्स कॉल्ड अ थोरॅसिक केज. थोरॅसिक कॅव्हिटी मी सांगितलं होतं आधीच. ही केज दॅट इज असे बोन्स असतात त्याला केज म्हणतात. तुम्ही हाताने सुद्धा फील करून पाहू शकता व्हॉट इज थोरॅसिक केज. देन रिब्स, सिंगली द बोन्स आर कॉल्ड रिब्स. स्ट्रेनम, इंटरकोस्टल मसल्स ऑफ अ डायफ्राम. म्हणजे हा डायफ्राम आहे, याचा मसल्स सुद्धा या रेस्पिरेशनमध्ये इन्व्हॉल्व असतात. नाव ब्रीदिंग इज फिजिकल प्रोसेस. ह्या त्याच्यात मसल्स ॲक्टिव्ह असतात. ब्रीदिंगमध्ये दोन ॲक्टिव्हिटीज होत असतात. दॅट इज इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन. इन्स्पिरेशन मीन्स एअर इन. वी टेक द एअर इन, दॅट इज वी टेक ऑक्सिजन फ्रॉम ॲटमॉस्फिअर. आता एखाद्या फिजिक्समध्ये शिकले असाल की एखाद्या कंटेनरमध्ये एअर एंटर करत आहे, त्यात प्रेशर आणि व्हॉल्यूम दोनही मॅटर करतात. आयडियल गॅस इक्वेशन शिकले असाल, दॅट इज PV इज इक्वल्स टू nRT. दॅट PV आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. म्हणजे जर P इन्क्रीज झाला तर V डिक्रीज होणार. जर P डिक्रीज झाला तर V इन्क्रीज होणार. दॅट इज इन्व्हर्सली रिलेशन. ते सुद्धा इथे लागू होतं. दॅट एअर जशी एंटर करते ह्युमन बॉडीमध्ये तर प्रेशर ग्रॅडियंट फॉर्म होतो. प्रेशर ग्रॅडियंट कुठे फॉर्म होणार? लंग्समध्ये आणि ॲटमॉस्फिअरमध्ये. बिकॉज एअर लंग्समध्ये एंटर होते फ्रॉम द ॲटमॉस्फिअर. सो या दोघांमध्ये प्रेशर ग्रॅडियंट फॉर्म होतो. फॉर्म बिटवीन लंग्स अँड ॲटमॉस्फिअर. जसेही आपले मसल्स काम करणं स्टार्ट होतात, डायफ्राम बिकम फ्लॅट. आता तुम्ही इन्स्पिरेशन करून पहा, तुम्हाला समजेल की डायफ्राम कशी फ्लॅट होते. सो असं अप्लाइड करत करत शिकायचं, म्हणजे ते जास्त वेळ आठवणीत राहतं. सो डायफ्राम बिकम फ्लॅट. त्याचा जो एरिया आहे तो खाली थोडा डिस्प्लेस होतो. इट मूव्ज डाऊनवर्ड. सो फ्लॅट झाल्याने तो डाऊनवर्डली मूव्ह होतो. मग त्याच्यानंतर जे प्रेशर आहे ते डिक्रीज होतं बिकॉज एअर एंटर्स होते. एअर एंटर झाली तर व्हॉल्यूम इन्क्रीज होतो. म्हणजे प्रेशर डिक्रीज, व्हॉल्यूम इन्क्रीज. हे थोडं कन्फ्युजिंग असतं, बट लक्षात ठेवायचं या इक्वेशननुसार जे तुम्ही फिजिक्समध्ये शिकलात. सो प्रेशर डिक्रीजेस, व्हॉल्यूम इन्क्रीजेस. मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात. इन्स्पिरेशनच्या वेळेस मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात बिकॉज एअर एंटर होते. आपण एअर घेतो, दॅट्स वाय ते सगळे कॉन्ट्रॅक्ट होतात आणि डायफ्राम खाली मूव्ह होतो. दिस इज इन्स्पिरेशन. सडनली वी एक्सपायर आफ्टर इन्स्पायर. सो कम्प्लिटली अपोजिट आहे इन्स्पिरेशनच्या. एअर आउट जाते, एअर आउट. इथे पण प्रेशर ग्रॅडियंट फॉर्म होतो बिकॉज एअर ॲटमॉस्फिअरमध्ये मूव्ह होत आहे. तर लंग्स आणि ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेशर ग्रॅडियंट फॉर्म होणार. त्यानंतर डायफ्राम फ्लॅट न होता थोडा म्हणजे त्याच्या नॉर्मल पोझिशनमध्ये येतो, कॉन्ट्रॅक्ट होतो बेसिकली आणि अपवर्ड मूव्ह करतो. इन्स्पिरेशनमध्ये खाली मूव्ह व्हायचा, आता तो अपवर्ड मूव्ह होणार. आणि डायफ्राम अपवर्ड मूव्ह होतो. देन नंतर प्रेशर इथे इन्क्रीज होणार आता बिकॉज एअर बाहेर जात आहे. ॲज एअर इज मूव्हिंग आउट द प्रेशर विल बी इन्क्रीज. आणि एखादी गोष्ट म्हणजे कंटेनरमधनं बाहेर येते तर ऑब्विसली व्हॉल्यूम डिक्रीज होणार. सो व्हॉल्यूम विल बी डिक्रीज. प्रेशर विल बी इन्क्रीज, व्हॉल्यूम विल बी डिक्रीज. हे असे जर लक्षात ठेवले तुम्हाला शॉर्ट्स नोट काढायला इझी जातात असे ॲरो वगैरे करून. आणि इन्स्पिरेशनमध्ये मसल्स कॉन्ट्रॅक्ट झाल्या होत्या, इथे मसल्स रिलॅक्स होणार. हे कम्प्लिटली अपोजिट असतं.
मसल्स विल बी रिलॅक्स. हे जर तुम्ही प्रिपरेशनच्या वेळेस हा एक पॉईंट जरी प्रिपेअर केला तर हे एक्सप्रेशन कम्प्लीट अपोजिट असतं. ते पूर्ण अपोजिट याच्यात लिहून टाकायचं. एवढी काही म्हणजे वर्ड टू वर्ड पाठ करणं असं काही कंपल्सरी नाही. अभ्यास करताना स्मार्ट स्टडी करायची, शॉर्ट नोट्स काढायचे. ह्याचे जे पूर्ण सेंटेन्स न लिहिता ह्याचे शॉर्ट शॉर्ट वर्ड्स करायचे. अभ्यास करताना पण इझी जातं आणि दिसलं की पटकन आठवतं की हा पॉईंट हा आहे. सो दिस इज बेसिकली ब्रीदिंग. सो आपण मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशनमधला ब्रीदिंग शिकलो. त्यामध्ये इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन हे दोन इव्हेंट शिकलो. सो दिस इज वन पॉईंट ऑफ मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन. So our next topic of mechanism of respiration is external respiration oblique exchange of gases at the alveolar level. आपण पहिले ब्रीदिंग शिकलो, त्यामध्ये इन्स्पिरेशन एक्सपिरेशन शिकलो. तर त्या इन्स्पिरेशन एक्सपिरेशनमध्ये आपली जी एअर आहे, जी आपण ऑक्सिजन घेतला आहे ते लंग्सपर्यंत आलं आहे, लंग्स ॲल्व्हिओलसपर्यंत आलं आहे. आणि आता ॲल्व्हिओलस नंतर ती जी एअर आहे, ती जे ऑक्सिजन आहे किंवा कार्बन डायऑक्साईड आहे ते कुठे एंटर होतं, त्याचं डिफ्युजन कसं होतं, त्यात आपण या एक्सचेंज ऑफ गॅसेस ॲट द ॲल्व्हिओलर लेवल बघणार आहोत. सो बेसिकली मी ॲल्व्हिओलस एक्सप्लेन करताना सांगितलं होतं की हे एक स्क्वॅमस एपिथेलियस सेल्सनी बनलेलं आहे. याचे जे लेयर्स आहेत त्या स्क्वॅमस एपिथेलियल लेयर्स आहे. दॅट इज स्क्वॅमस एपिथेलियल लेयर ऑफ मेम्ब्रेन. यू कॅन से इट इज ॲज अ मेम्ब्रेन. मग ॲल्व्हिओलसला कॅपिलरीज, वेन्स, आर्टरीज कनेक्टेड असतात. सो त्यासुद्धा स्क्वॅमस एपिथेलियल मेम्ब्रेन किंवा लेयर्सच्याच असतात. आणि डेन्स नेटवर्क असतं कॅपिलरीजचं, बिकॉज इथनं एअरचं आणि ब्लडचं रिलेशन स्टार्ट होतं. सो बेसिकली ॲल्व्हिओलस इज अ लिंक बिटवीन एअर अँड अ ब्लड. सो गॅसेस एक्सचेंज बिटवीन ॲल्व्हिओलर, एअर अँड अ ब्लड. अँड नाव आता गॅसेस एक्सचेंज होत आहे म्हटलं तर प्रेशर क्रिएट होणार. आणि प्रेशर क्रिएट झालं तर जी एअर आहे किंवा कोणतंही एखादी सबस्टन्स आहे ते ऑलवेज हायर प्रेशर टू द लोअर प्रेशर ट्रॅव्हल करतं. फिजिक्समध्ये आपण शिकलो आहोत की लिक्विड जे ट्रॅव्हल करतं ते हायर टू लोअर ट्रॅव्हल करतं अप टू द इक्विलिब्रियम. एअरचं सुद्धा तसंच आहे. एअरसुद्धा ॲल्व्हिओलस किंवा ब्लड कॅपिलरीजच्या हायर प्रेशर लेवल टू द लोअर प्रेशर लेवल ट्रॅव्हल करतं अप टू द इक्विलिब्रियम. सो दिस इज अ की पॉईंट of the traveling of air from alveolar to the blood. And first आपण CO2चं डिफ्युजन बघणार आहोत. CO2 पल्मोनरी कॅपिलरीज आणि ॲल्व्हिओलर एअर यात जे प्रेशर क्रिएट करतं दॅट इज पल्मोनरी कॅपिलरीजमध्ये 45 mmHg असतं आणि ॲल्व्हिओलर एअरचं प्रेशर 40 mmHg असतं. ह्या दोघात डिफरन्स आहे. डिफरन्स आला म्हणजे डिफ्युजन आलं. आणि डिफ्युजन म्हणजेच एअर एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये म्हणजे कॅपिलरीज टू ॲल्व्हिओलर ट्रॅव्हल करतं. नेक्स्ट इज ऑफ O2. पल्मोनरी कॅपिलरीजमध्ये 40 mmHg आणि ॲल्व्हिओलर एअर हे 104 mmHg. इथे सुद्धा डिफरन्स आहे. इथे वास्ट डिफरन्स आहे बिकॉज O2 हे नंतर हिमोग्लोबिनमध्ये सुद्धा ट्रान्सफर होतं. इथे डिफ्युजन होतं. बेसिकली डिफरन्स आला, डिफ्युजन होणार म्हणजे एअर वन मीडियम टू अनादर मीडियम ट्रान्सफर होणार. दिस इज द ट्रान्सफर ऑफ एअर फ्रॉम ॲल्व्हिओलर टू द कॅपिलरीज ऑर वेन्स कनेक्टेड टू द ॲल्व्हिओलस. सो एक्सटर्नल जे रेस्पिरेशन आहे ते त्यामध्ये एअर ॲल्व्हिओलस टू कॅपिलरी ट्रान्सफर होते. आणि जे नंतरचं जे काही रेस्पिरेशन आहे जसं ऑक्सिजन हिमोग्लोबिनमध्ये डिझॉल्व्ह होऊन कसं काय ट्रान्सफर होतं, तो जो एक मोठा कन्सेप्ट आहे त्याला इंटरनल रेस्पिरेशन म्हणतात. ते आपण नंतर बघू. सो दिस या पॉईंटमध्ये बेसिकली लक्षात ठेवण्याला एक प्रेशर डिफरन्स आहे. प्रेशर डिफरन्स आहे म्हणून डिफ्युजन आहे. प्रेशर हायर टू लोअर ट्रान्सफर करतं अप टू द इक्विलिब्रियम. मग जे लेअर आहे त्या इम्पॉर्टंट आहेत. त्या लेअरनंतर कॅपिलरीजचं नेटवर्क, मग गॅसेस एक्सचेंज कुठे होतं हे इम्पॉर्टंट आहे. हा पॉईंट एक्सप्लेन करताना ह्या एवढ्या की पॉईंट्स लक्षात जरी ठेवल्या तरी तुम्ही इझिली क्वेश्चन एक्सप्लेन करू शकता किंवा याच्यात कोणताही अप्लाइड बेसिस क्वेश्चन आला
तर तुम्ही हे की पॉईंट्स एक्सप्लेन केले तरी ॲन्सर सॅटिस्फॅक्टरी असतं. मग यात एक डायग्राम आहे की ॲल्व्हिओलसमधनं कोणती गॅस कुठं डिफ्यूज होते, एंटर होते. तुम्ही जो इमेज आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करून देईल, ते तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्याल. त्यानंतर आणखी एक पॉईंट आहे पल्मोनरी व्हॉल्यूम कॅपॅसिटी आणि नॉर्मल व्हॉल्यूम. यात फक्त व्हॅल्यूज आहे त्या तुम्हाला नीट किंवा CET-साठी काम येईल, त्या फक्त लक्षात ठेवायच्या आहे. त्याचीसुद्धा इमेज मी प्रोव्हाइड करून देईल. हा जो पॉईंट आहे हा तुम्हाला CET आणि एंट्रन्ससाठी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यात व्हॅल्यूज आहे, त्या व्हॅल्यूज कन्फ्युजिंग असतात. बेसिकली एक चार्ट बनवून घ्यायचा घरी आणि त्या येत्या जाता पाहत राहायचं, एक्झामपर्यंत आरामशीर लर्न होऊन जातं. आणि हा जो आपला टॉपिक आहे दॅट इज मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन, यातला आपला 2 इव्हेंट्स कंप्लीट झाले, दॅट इज ब्रीदिंग अँड एक्सटर्नल रेस्पिरेशन. सो हा रिवाईज करा, खूप इझी टॉपिक आहे, एवढं काही नाही आहे, पटकन होऊन जातं. So this is basically our external respiration. Thank you.